नमस्कार सर्वांना. खरं तर काही टेक्निकल कारणामुळं माझा वेबकॅम थोडा खराब झाला असल्यामुळं या दुसऱ्या सत्रासाठी थोडा उशीर झाला, 2 मिनिटं उशीर झाला. तरी मी सर्वांना क्षमा मागतो. आणि या आज 27व्या युवा प्रेरणा शिबिर जे ऑनलाईन होत आहे, तर त्या दुसऱ्या सत्राचे दुसरे अग्रदूत डॉक्टर महेश विष्णुपंत मुळे सर आपल्या सर्वांशी जुळलेले आहेत. सर आयुर्वेदिक वंध्यत्व उपचार तज्ज्ञ आणि जीर्णव्याधी तज्ज्ञ आहेत. अनेक आंतरराष्ट्रीय परिषदांमध्ये सरांनी व्याख्याने दिलेली आहे. समाज प्रबोधन, त्याचबरोबर वयात येताना हा त्यांचा प्रमुख उपक्रम त्यांनी अनेक शाळांमध्ये राबविला. त्याचा विद्यार्थ्यांना खूप मोठ्या प्रमाणात फायदा झालेला आहे. तर मी जास्त वेळ न घेता सध्याला मी सरांनाच विनंती करेल की जो काही उशीर झालाय त्याबद्दल मी सरांना क्षमा मागतो. आणि लवकरात लवकर आपला जो विषय आहे, खरं तर की आताच्या घडीसाठी खूप महत्वाची गोष्ट आहे. युवा निर्माण परिवाराने त्याच्यावर स्नेहालय परिवारानेही त्याच्यावर खूप मोठा काम चालू केलेलं आहे. खरं तर झोपडपट्ट्यांमध्ये जाऊन आपण सर्वांनी खूप मोठ्या प्रमाणामध्ये या सर्व विषयांवर काम चालू केलं, ते म्हणजे शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य. कारण की सध्याच्या घडीमध्ये मानसिक स्वास्थ्य, शारीरिक स्वास्थ्य कशा पद्धतीने टिकवता येईल व त्याचबरोबर आपली आहार पद्धती कशा पद्धतीने असली पाहिजे, तर त्याबद्दल सर आपण आम्हा सर्वांना मार्गदर्शन करणार आहात. तर आपण हे मार्गदर्शन सुरू करावे अशी मी तुम्हाला विनंती करतो. सर्वांना मनपूर्वक नमस्कार. स्नेहालय व युवा निर्माण परिवाराचे मनपूर्वक आभार, कारण त्यांच्यामुळे आज तुमच्याशी मी हा संवाद करू इच्छितोय. मित्रांनो, सध्या कोरोना महामारीने जगाला ग्रस्त केलेला आहे आणि या कोरोनाच्या पार्श्वभूमीवरती तुम्ही सगळेजण जी काही वेगवेगळी माहिती घेत आहात, त्या सगळ्या याच्यातून तुमच्या असं लक्षात आलं असेल की प्रतिकार शक्ती हा अतिशय महत्वाचा मुद्दा सगळीकडे समोर येत आहे. ज्यांची प्रतिकार शक्ती उत्तम आहे, ज्यांना इतर काही आजार नाही आहेत, ब्लड प्रेशर, डायबेटीस, हृदयरोग, मधुमेहासारखे आजार ज्यांना नाही आहेत, ती लोक तुलनात्मक या इन्फेक्शनला कमी बळी पडतायत, किंवा जरी बळी पडले तरी त्यांचा मृत्यूचा दर खूप कमी आहे. थोडक्यात हे सगळं समजून घेताना मुळात ज्या लोकांना ब्लड प्रेशर, डायबेटीस हे आजार होत आहेत, त्यांच्यामध्ये कुठेतरी शरीरामध्ये एक प्रकारचं वैगुण्य निर्माण झालेलं आहे. आणि हे जे वैगुण्य आहे, हे वैगुण्य आज त्यांना त्रासदायक ठरतंय. आज आपण पाहतो 60+ वरची जी लोक आहेत त्यांचा पण मृत्यूदर जास्त आहे. कारण शिर्यते इति शरीरम या नियमाप्रमाणे शरीराची झीज होत जाते आणि जसजसं आपलं वय वाढत जातं तसतशी आपली प्रतिकार शक्ती कमी होते. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टींचा आढावा जर आपण घेतला तर पुन्हा एकदा प्रतिकार शक्ती या सगळ्या गोष्टी निगडीत होत आहेत. आणि ज्यांची प्रतिकार शक्ती उत्तम आहे तीच लोक यातून उत्तम प्रकारे सर्वाइव्ह होत आहेत. आजचा जो माझा विषय आहे, आहार पद्धती आणि शारीरिक व मानसिक आरोग्य. सुरुवातीला आपण भारतीय तत्वज्ञानातला एक विचार समजून घेऊ. आपल्याकडे असं म्हटलेलं आहे, धर्मार्थ काम मोक्षानाम आरोग्यम मूलम उत्तमम. कोणती गोष्ट आपण ज्यावेळेस करतो, कोणतंही काम आपण करतो, त्यावेळेस प्रत्येक गोष्टीच्या मागे एक हेतू असतो. तो हेतू आपण लक्षात घेतो आणि त्यानुसार आपण काम करत असतो. भारतीय तत्वज्ञानाचा जर विचार केला तर धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष हे 4 पुरुषार्थ आपल्याकडे सांगितलेले आहेत. आणि हे 4ही पुरुषार्थ जर तुम्हाला मिळवायचे असतील तर त्याचं मूळ स्थान काय आहे, तर आरोग्य आहे. म्हणून म्हणलेलं आहे धर्मार्थ काम मोक्षानाम आरोग्यम मूलम उत्तमम. म्हणजे हे जर पुरुषार्थ तुम्हाला मिळवायचे असतील आणि सर्वार्थाने तुम्हाला आयुष्यात यशस्वी व्हायचं असेल तर सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे ती म्हणजे तुमचं आरोग्य उत्तम असलं पाहिजे. आज आपल्याला कल्पना आहे की जागतिक आरोग्य संघटनेची जी उत्तम आरोग्याची व्याख्या आहे त्याच्यामध्ये असं म्हटलेलं आहे की ज्याचं शारीरिक आणि मानसिक आरोग्य उत्तम असतं तीच व्यक्ती ही आरोग्यदायी किंवा हेल्दी किंवा स्वस्थ असते. WHO मानसिक आरोग्य लक्षात घ्यावं हे खूप उशिरा सांगितलेलं आहे. हजारो वर्षापूर्वी आपल्याकडे आपलं जे प्राचीन वैद्यक आहे आयुर्वेद, त्या आयुर्वेद शास्त्रामध्ये परिपूर्ण आरोग्याची व्याख्या काय केली आहे बघा. त्याच्यामध्ये असं म्हटलेलं आहे, समदोषः समाग्निश्च समधातू मलक्रिया प्रसन्न आत्मेंद्रिय मना स्वस्थ्य इत्ते अभिधीयते. म्हणजे ज्याचं शरीर, मन, आत्मा या प्रसन्न आहेत त्याला खऱ्या अर्थाने स्वस्थ म्हणावं. म्हणजे आयुर्वेदाने हजारो वर्षापूर्वी शारीरिक आणि मानसिक आरोग्यावरती जोर दिलेला आहे.
आणि ते तुम्हाला उत्तम ठेवता आलं तरच तुम्ही आरोग्य संपन्न आहात असं म्हटलेलं आहे. मित्रांनो, आताच मी व्याख्यान जे सांगतोय या व्याख्यानातली प्रत्येक गोष्ट तुम्ही बारकाईने ऐका आणि नुसती ऐकू नका, तर ती गोष्ट अंमलात आणा. म्हणजे आजचं जे काही आपलं लेक्चर आहे हे लेक्चर थेरॉटिकल न होता खऱ्या अर्थाने प्रॅक्टिकल झालं पाहिजे. आयुर्वेद शास्त्राने आरोग्याविषयी, आहाराविषयी जे काही मूलभूत सिद्धांत सांगितलेले आहेत त्या सगळ्या सिद्धांताचं हे वैशिष्ट्य आहे की हे सर्व सिद्धांत त्रिकालाबाधित सत्य आहेत. म्हणजे हजारो वर्षापूर्वी हे सिद्धांत जसे उपयोगात येत होते अगदी तसेच हे सगळे सिद्धांत आजच्या काळातही जसेचे तसे परिणामकारक ठरतायत. मला वाटतं इतकं परिणामकारक सिद्धांतांवर आधारित असलेलं शास्त्र जर आपल्याला मिळालेलं असेल तर आपण आपलं आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी त्याचा उपयोग करून घ्यायला हवा. आजच्या या आरोग्याच्या बाबतीतल्या ज्या गोष्टी आहेत याच्यामध्ये मगाशी मी म्हटलं तसं शारीरिक आणि मानसिक हे दोन्ही आरोग्य ज्यावेळेस आपल्याला उत्तम ठेवायचे त्यावेळेस आपण आयुर्वेदाची कास धरणं आवश्यक आहे. आता मी या संदर्भातल्या ज्या गोष्टी तुम्हाला सांगत जाणार आहे त्या गोष्टी तुम्ही अंमलात आणायच्यात आणि अंमलात आणल्यानंतर त्याचे काय परिणाम तुम्हाला जाणवले हे मला कळवायचे. माझा नंबर तुम्हाला संयोजकांकडून मिळेल, त्यामुळे तो नंबर तुम्ही घ्या आणि यातली प्रत्येक गोष्ट करून पहा. मी तुम्हाला शाश्वती देतो की यानुसार जर तुम्ही वागलात तर तुम्हाला कोणताही तोटा होणार नाही. आणि अपवादात्मक केसमध्ये मी सांगतोय त्या पद्धतीने आयुर्वेदाच्या नियमांप्रमाणे वागून पण जर तुम्हाला परिणाम नाही मिळाले तर कृपया मला पुन्हा फोन करा. शास्त्र चुकणार नाहीये, आपण कुठेतरी चुकतोय आणि आपण जर आपली चूक शोधली आणि ती जर करेक्ट केली तर त्या शास्त्राचा फायदा आपल्याला पुन्हा एकदा होणार आहे. त्यामुळे पुन्हा एकदा सर्वांना विनंती आहे की यातलं जे काही ऐकायचंय ते सगळं आपल्याला अंमलात आणायचंय. आपल्याला सगळ्यांना कल्पना आहे की तुलनात्मक ग्रामीण आरोग्य शहरी आरोग्यापेक्षा जास्त चांगलं आहे. म्हणजे ग्रामीण भागातलं लोकांचं जे आरोग्य आहे शारीरिक आणि मानसिक पातळीवरचं ते तुलनात्मक शहरी भागातल्या लोकांपेक्षा जास्त उत्तम आहे. जसं हृदयरोग, ब्लड प्रेशर, डायबेटीस हे जे काही आजार आहेत हे ग्रामीण भागामध्ये तितक्या मोठ्या प्रमाणात नाहीयेत जेवढे ते शहरी भागात आहेत. असं का घडतं तर याचा विचार केल्यानंतर आपल्या लक्षात येतं की आपल्याकडे जागतिक आरोग्य संघटनेने पण आता हे मान्य केलेले आहे. त्यामुळे जागतिक आरोग्य संघटना पण आता असं म्हणते की तुमच्या न्यूट्रिशनल हेल्थ पेक्षा तुमची डायजेस्टिव्ह हेल्थ खूप महत्वाची आहे. म्हणजे तुम्ही किती पोषक खाताय याही पेक्षा तुम्ही खाल्लेलं कसं पचवताय याच्यावरती तुमचं आरोग्य अवलंबून आहे. तुम्ही पौष्टिक गोष्टी खाताय पण जर तुम्ही त्या पचवतच नाहीये तर तुमचं वजन वाढणार आहे, तुमच्या शरीरामध्ये हृदयरोगाची निर्मिती होणार आहे, तुमचं कोलेस्ट्रॉल वाढणार आहे, तुमची शुगर वाढणार आहे. कारण हे सगळे जे आजार आहे ह्या सगळ्या आजारांची निर्मिती पोटातून होतीये. म्हणून आपल्याला डायजेस्टिव्ह हेल्थ इज मोर इम्पॉर्टंट दॅन न्यूट्रिशनल हेल्थ हे समजून घेणं खूप आवश्यक आहे. जागतिक आरोग्य संघटना याविषयी आता सांगतेय हजारो वर्षापूर्वी आयुर्वेदाने या डायजेस्टिव्ह हेल्थलाच खूप महत्व दिलेलं आहे. ही डायजेस्टिव्ह हेल्थ म्हणजे काय आहे तर तुमच्या शरीरातला अग्नी आहे. आयुर्वेदाने आपल्या शरीरामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे 13 अग्नी सांगितलेले आहेत आणि या 13 अग्नींच्या मुळाशी जो प्रमुख अग्नी आहे त्याला म्हणतात जाठर अग्नी. हा जो जाठर अग्नी आहे हा जर अग्नी तुमचा उत्तम असेल तर तुमच्या आहाराचं व्यवस्थित पचन होतं आणि इतर राहिलेले अग्नी पण व्यवस्थित प्रमाणे काम करतात. मुळात आयुर्वेद असं सांगतो की जोपर्यंत तुमच्या शरीरामध्ये अग्नी उत्तम आहे तोपर्यंतच तुम्ही जिवंत राहणार आहात. ज्या क्षणी हा अग्नी मंद होणार आहे, विझणार आहे, त्यावेळेस तुमचा मृत्यू अटळ आहे. इतकं या अग्नीचं महत्व अधोरेखित केलेलं आहे. आणि म्हणूनच आयुर्वेदातलं मेडिसिन जे आहे त्याचं नाव आहे काय चिकित्सा. काय म्हणजे अग्नी. या अग्नीवरती जी चिकित्सा केली जाते तिला काय चिकित्सा असं म्हटलं जातं. हा जो अग्नी आहे हा अग्नी जर आपल्याला समजून घ्यायचा असेल तर पचनाची प्रक्रिया आपल्याला समजून घेणं खूप महत्वाचं आहे. आपल्याला आहाराच्या बाबतीत बऱ्याच वेळा वेगवेगळ्या माध्यमातून खूप वेगवेगळ्या गोष्टी ऐकायला मिळतात. काही जण सांगतात दर तासाने खा, काही जण सांगतात दिवसातून 4 वेळा खा,
काही जण सांगतात फळ आत्ता खा, नाश्ता करा, अशा वेगवेगळ्या गोष्टींचा भडीमार तुमच्यावरती होत असतो आणि यामुळं सामान्य नागरिक जो आहे, जो डॉक्टर नाहीये, तो गोंधळून जातो. म्हणूनच मी तुम्हाला मगाशी सांगितलं होतं की मी जे काही सांगतोय, जे आयुर्वेदाचे सिद्धांत तुम्हाला सांगतोय, ते तुम्ही अंमलात आणायचे आहेत आणि त्यानुसार तुम्हाला फरक पडतोय की नाही हे मला आठवणीने कळवायचंय. आयुर्वेदानुसार तुम्हाला खायचंय किती वेळा, तर फक्त 2च वेळा खायचंय. तुम्हाला आरोग्य जर उत्तम ठेवायचं असेल तर माझे 2 शब्द लक्षात ठेवा, डिमांड अँड सप्लाय. आय विल रिपीट, डिमांड अँड सप्लाय, मागणी आणि पुरवठा किंवा मागणी तसा पुरवठा. हे जर सोपं सूत्र तुम्ही जर वापरलं तर तुमचं शारीरिक आणि मानसिक आरोग्य निश्चित उत्तम राहील. आता मी तुम्हाला हे थोडंसं सविस्तरपणे सांगतो. आपल्याला सकाळी 8:30-9च्या दरम्यान साधारणतः भूक लागायला लागते. त्यावेळेस आपल्यापैकी बहुतांश लोक काय करतात, पोहे खातात, उपमा खातात, परोठा खातात. त्यातल्या कोणत्याच गोष्टी खाऊ नका. याच्याऐवजी सकाळी तुम्हाला 8 वाजता, काही काही जणांना 7 वाजता बाहेर पडायचं असतं, त्यांच्या बॉडी क्लॉकनुसार त्यांना 7-7:30ला पण भूक लागते. तर त्यावेळेस तुम्ही सगळेजण अर्धा कप गाईचं दूध आणि त्याच्यामध्ये 20 मिली गाईचं तूप घ्या. पुन्हा सांगतो मी, अर्धा कप गाईचं दूध, गरम दुधामध्ये 20 मिली गाईचं तूप तुम्ही घ्यायचंय. जर तुम्हाला दूध मिळत नसेल तर नुसतं तूप तुम्ही खाऊ शकता. चवीसाठी तुम्ही त्याच्यामध्ये गूळ किंवा पिठी साखर ऍड करू शकता. पण यातलं सगळ्यात महत्वाचं घटक द्रव्य जे आहे ते म्हणजे गाईचं तूप आहे. भारतीय लोकसंख्येला सगळीकडेच गावरान गाईचं तूप मिळणं शक्य नाहीये. तर अशा वेळेस दगडापेक्षा वीट मऊ या नियमाप्रमाणे तुम्ही जर्सी गाईचं जरी तूप घेतलं तरी चालेल, पण कृपया म्हशीचं तूप वापरू नका. तर सकाळचा तुमचा नाश्ता काय, तर अर्धा कप दूध आणि साधारणतः 2 चमचे म्हणजे 20 ml गाईचं तूप. हे गाईचं तूप तुम्ही या पद्धतीने घ्यायचंय, नाश्ता करायचा नाहीये. साधारणतः 20 मिली तूप घेतल्यानंतर 2 तासांनी तुमचं असं लक्षात येईल की मला चांगली खडबडून भूक लागलेली आहे. खडबडून जी भूक लागलेली असते ती प्रत्येकाला समजणं गरजेचं असतं आणि ही समजून घ्या. यासाठी सोपा प्रयोग करायचा की घड्याळाकडे पाहून जेवू नका, तर माझं शरीर मला किती वाजता मागतंय. एखाद्या सुट्टीच्या दिवशी तुम्ही आपल्या शरीराकडे लक्ष द्या आणि माझ्या शरीराने भुकेचे संकेत मला किती किती वाजता दिलेत त्याकडे लक्ष द्या. तर तुम्हाला लक्षात येईल की 10:30 नंतर आपल्याला चांगल्यापैकी भूक लागायला लागते आणि ही जी खडबडून भूक लागते, ज्याला आपण पोटात कावळे ओरडणं म्हणतो, अशी भूक लागल्यानंतर व्यवस्थित भाजी पोळी वरण भात असा परिपूर्ण व्यायाम, लोणचं पापड, ज्याला आम्ही षड्रसात्मक आहार म्हणतो, असा पूर्ण आहार तुम्ही जेवणामध्ये घ्यायचा आहे. मगाशी मी तुम्हाला म्हटलं की तुम्ही पोहे उपमा परोठा खाऊ नका. माझा ह्या पदार्थांना विरोध नाहीये, फक्त तुम्ही नाश्त्याच्या वेळेस हे जे काही खाताय ते चुकीचं आहे. त्याच्याऐवजी तुम्ही जेवणामध्ये उपमा खा, जेवणामध्ये पराठा खा, जेवणामध्ये भजी खा, जेवणामध्ये बटाटवड्या खा. त्यावेळेस जर तुम्ही हे नाश्त्याचे पदार्थ जेवणात पोटभर खाल्ले तर त्याचा तुम्हाला काहीही त्रास होणार नाही. असं का? याचं कारण असं आहे की ही जी सकाळची 10 ते 12च्या दरम्यानची जी वेळ आहे, या काळात शरीरामध्ये तुमच्या प्रचंड अग्नी निर्माण झालेला असतो. पाचक स्त्राव जे आहेत, जे यकृतामधून येतात, गॉल ब्लॅडर मधून येतात, ते मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी निर्माण झालेले असतात. त्यामुळे तुमचा पचनाचा जो अग्नी असतो तो अत्यंत तीव्र असतो आणि म्हणून त्यावेळेस तुम्ही त्या अग्नीमध्ये जर हे सगळे पदार्थ टाकले तर त्याचं उत्तम पचन होतं. पचन होऊन त्यातून शरीरामध्ये रसरक्त मांसमेद अस्थिमज्जा शुक्र अशा सारवान सप्त धातूंची निर्मिती होते आणि त्या आहाराचा पूर्ण फायदा तुम्हाला होतो आणि त्या आहारातून उत्तम प्रकारचं मल आणि मूत्र देखील निर्माण होतं. जसं बाकीच्या गोष्टी उत्तम लागतात तसं मल आणि मूत्र हे देखील उत्तम असणं गरजेचं असतं. म्हणून सकाळी भूक लागल्यानंतर, या टायमिंगला भूक लागल्यानंतर तुम्ही अगदी पोटभर जेवायचे. तुम्हाला अगदी गोड जरी पदार्थ खायचे असतील, काही जणांना रोज जेवणामध्ये गोड आवडतं, घेऊ शकता. रोजच्या जेवणामध्ये एक जर तुम्ही लाडू रोज घेतला तर कुणाचंही वजन वाढणार नाहीये. पण सगळ्यात महत्वाची अट आहे, जेवत असताना ज्यावेळेस तुमचं शरीर तुम्हाला सांगेल की आता ढेकर आलाय, त्यावेळेस कृपया थांबायला शिका. कारण ढेकर हा तुमच्या शरीराने तुम्हाला दिलेला इंडिकेटर आहे. ज्यावेळेस तुमच्या आमाशयामध्ये 25% जागा शिल्लक राहते, 75% कोटा फुल होतो, त्यावेळेस आपल्याला जो ढेकर येतो आणि तो ढेकर म्हणजे जशी कुकरची शिट्टी हा एक इंडिकेटर असतो, तसा हा ढेकर आपल्याला इंडिकेटर असतो. त्यामुळे ढेकर आल्यानंतर कृपया जेवण घ्यायचं थांबवा.
ज्यावेळेस तुम्ही स्वतःच्या अग्नीकडे आणि स्वतःच्या आहाराकडे लक्ष देता, त्यावेळेस रोजचा माझा आहार किती आहे हे तुम्हाला बरोबर लक्षात येतं. आणि बरोबर त्यानुसार तुम्ही जर आहाराचं सेवन केलं तर तुमच्याकडून अति प्रमाणात खाल्लं जात नाही. म्हणून मागणी आणि पुरवठा यानुसार खा. तुम्हाला 4 वाजता भूक लागेल. 4 वाजता भूक लागल्यानंतर तुम्ही फळं खाऊ शकता. जेवणात फळं खाण्याची गरज नाही. 4 वाजता तुम्ही फळं खाऊ शकता किंवा काहीतरी गोड पदार्थ 4 वाजता खाऊ शकता. कारण त्यावेळेस देखील काही अंशी तुमच्या शरीरामध्ये अग्नीची निर्मिती झालेली असते, पण तो अग्नी सकाळच्या इतका तीव्र नसतो. त्यामुळे त्यावेळेस तुम्ही थोडंसं जरी खाल्लं, अगदी काही जणांचं तो त्यावेळेसचा जो अग्नी असतो त्यासाठी काहींना अर्धा कप चहा सफिशियंट होतो, अर्धा कप दूध किंवा कॉफी सफिशियंट होते. काही जणांचा, ज्यांना जे पित्त प्रकृतीची लोक असतात त्यांचा अग्नी तीव्र असतो, त्यांनी मात्र त्यावेळेस फळं खाल्ली ते चालतील किंवा एखादा गोड पदार्थ खाल्ला तरी चालेल. पित्त प्रकृतीच्या लोकांनी विशेषतः त्यावेळेस तिखट खाऊ नका. बऱ्याच वेळेस 4च्या दरम्यान स्नॅक्स खाल्ले जातात. याच्यामध्ये फरसाण, नमकीन, बटाटेवडा, समोसा असे पदार्थ खाल्ले जातात आणि ते त्रासदायक होतात. हे जे तेलकट पदार्थ आहेत हे पदार्थ तुम्ही खा, पण कृपया तुम्ही ते जेवणात खा. बटाटेवडा जेवणात खा, साबुदाणा वडा जेवणात खा, भजी जेवणात खा. जेवणात खाल्ल्याने तुम्हाला तितकासा त्रास होणार नाही, कारण इतर आहाराबरोबर त्यांचा संयोग होईल, इतर पदार्थांबरोबर ते मिसळतील आणि त्यामुळे त्यातले जे काही घातक अंश आहेत ते इतर अन्नामध्ये कॉम्पेन्सेट झाल्यामुळे त्याचा तेवढा त्रास होणार नाही. पण जर नाश्त्यालाच तुम्ही बटाटेवडा खाल्ला, नाश्त्यालाच 3-4 समोसे खाल्ले तर मात्र तुम्हाला त्रास होईल. आणि कोणतीही गोष्ट जर मापात खाल्ली तर निश्चित त्याचा त्रास होत नाही, हे तुम्हाला लक्षात येईल. पुन्हा जर तुम्ही तुमच्या शरीराकडे व्यवस्थित लक्ष दिलं तर तुम्हाला लक्षात येईल 7 नंतर, 6:30-7 नंतर ते 8-8:30 पर्यंत तुम्हाला भूक लागायला लागते. तुमच्या शरीरामध्ये पुन्हा एकदा अग्नी प्राकृतरित्या तयार होण्याचा तो काळ असतो. शरीर धर्मानुसार जे पाचक स्राव निर्माण होतात ते पुन्हा एकदा 6 ते 8 या दरम्यान पाचक स्राव उत्तम प्रकारे निर्माण होतात. त्यावेळेस तुम्ही जेवण घेणं अपेक्षित आहे. सकाळचं जेवढं जेवण असतं तेवढं रात्रीचं जेवण अपेक्षित नाहीये. रात्रीचं जेवण जर हलकं घेतलं तर तुम्हाला जास्त फायदा होईल. सध्याच्या काळात दुर्दैवाने नेमकं उलटं होतं. सकाळी तुम्ही ऑफिसमध्ये जाता, शाळांमध्ये जाता, बँकेमध्ये जाता, जो कोणी असतो तो आपल्या कामाच्या ठिकाणी असतो, त्यामुळे त्याला व्यवस्थित वरण भात वगैरे असे जे काही सगळे पदार्थ आहेत ते सगळे मिळत नाही. त्यामुळे घरच्या गृहिणीला वाटतं की आपण सगळेजण संध्याकाळी एकत्र बसलेलो आहोत, तर आता संध्याकाळच्या जेवणामध्ये पदार्थ जास्त करूयात आणि सगळेजण हसत खेळत जेवण करूयात. त्यामुळं काय होतं, त्यामुळं संध्याकाळच्या वेळेस तुम्ही सगळेजण जास्त खाता. गप्पांच्या नादामध्ये आपल्याला ढेकर कधी येऊन गेलाय हे देखील आपल्याला कळत नाही आणि त्यामुळं आपण जास्त खातो. आणि हे जास्त खाल्लेलं लवकर पचत नाही आणि मग सकाळी तुम्हाला लवकर जाग येत नाही. त्यामुळे तुमच्या मिसेसला सांगा की तुला माझ्यासाठी आवडीने एखादा पदार्थ सगळ्यांसाठी करायचा आहे ना, तो एकच पदार्थ अधिक प्रमाणात कर. म्हणजे समजा एखाद दिवशी तुम्हाला इडली डोसा खायचा आहे, तर तुम्ही तुमच्या आईला, बहिणीला किंवा मिसेसला सांगा आपल्याला संध्याकाळचं जेवण इडली डोसाच कर. त्या दिवशी तुम्ही वरण भात पण खाऊ नका, भाजीपोळी पण खाऊ नका. पोटभर म्हणजे पुन्हा एकदा मी मगाशी सांगितलं तसं ढेकर येईपर्यंत इडली वडा सांबार खा, मेदू वडा खा, साबुदाणा वडा खा. तुम्हाला काहीही त्रास होणार नाही. पण तुम्ही तुमच्या आवडीचे पदार्थ पण भरपूर खाताय, त्याच्याबरोबर वरण भात पण खाताय, वरून पुन्हा स्वीट डिश खाताय, तर मात्र 100% तुम्हाला त्रास होणार. मित्रांनो, तुम्हाला जे काही आवडतं तो आवडता पदार्थ, एखादा पदार्थ जरी तुम्ही पोटभर खाल्ला तरी तुम्हाला तो फायदेशीर होतो, त्याच्यातून अपचन होत नाही. हे सगळं जे काही आहे ना, याला म्हणतात ईटिंग मेडिटेशन. हा सध्या खूप ठिकाणी हा शब्द तुम्हाला ऐकायला येत असेल. याला म्हणतात ईटिंग मेडिटेशन. म्हणजे मला जे काही आवडतंय, समजा मला रबडी मालपुआ आवडतोय, तर मी रात्रीच्या जेवणात असेल किंवा दुपारच्या जेवणात असेल तर मी फक्त आणि फक्त रबडी मालपुआ खाणार. एखाद्याला जर गुलाबजाम आवडतायत ना, तर त्यांनी त्यावेळेस पोटभर गुलाबजाम खायचे. त्या दिवशी त्यांनी जेवणामध्ये इतर पदार्थ कोणतेही खायचे नाही. त्याला जेवढी भूक लागलेली आहे तेवढ्या भुकेच्या परिणामात जर त्यांनी गुलाबजाम खाल्ले आणि बाकीचे पदार्थ जर खाल्ले नाही, तर मी तुम्हाला सांगतो तुमचं एक्सेस वजन वाढणार नाही, तुमच्या शरीरामध्ये कोलेस्ट्रॉल वाढणार नाही, तुमची शुगर वाढणार नाही. कारण तुमच्या शरीरामध्ये जेवढा अग्नी निर्माण झालेला होता, त्या अग्नीला जेवढी आहुती तुम्ही द्यायला हवी होती ती जर व्यवस्थित दिली तर तो अग्नी त्या आहुतीचा स्वीकार करतो आणि त्या आहुतीचं पूर्णतः पचन करून टाकतो. त्यामुळे अशा पद्धतीने डिमांड अँड सप्लाय ह्या अतिशय सोप्या पद्धतीने जर तुम्ही आहाराचे नियम पाळले
तर तुम्हाला लक्षात येईल की मला कोणताही त्रास होत नाहीये, मला पचनाचा पण त्रास होत नाहीये. बऱ्याच वेळा आपण आपल्या आवडीनुसार खातो, शरीर मागत नसताना देखील खातो आणि आपण त्या पदार्थाला नावं ठेवतो. याचं उदाहरण तुम्हाला देतो. एखाद दिवशी जर घरी पुरणपोळी केलेली असेल, सणाच्या दिवशी वगैरे, श्रावणात बरेच सण आता होऊन गेले, तर सणाच्या दिवशी आपल्याकडे पुरणपोळी होते. पुरणपोळीचं जेवण असताना दुपारी आपण पुरणपोळी, वरण, भात, पापड, कुरडई असं सगळं दाबून खातो. म्हणजे ढेकर कधी येऊन गेला त्याकडे लक्षही देत नाही आणि भरपूर खातो. ठीक आहे, खातो तर खातो, तिथे विषय मिटत नाही. खाल्ल्यानंतर तुम्हाला असं लक्षात येतं की माझं पोट जड झालंय, मला सुस्ती आलीये, मला आता झोपायचंय. आणि मग तुम्ही मस्तपैकी झोप काढता. झोप काढल्यानंतर तुम्ही 4 वाजता उठता, बाकीची काही कामं असतात. संध्याकाळी तुमचं शरीर तुम्हाला सांगत असतं की सकाळचं माझं अजून पचलेलं नाहीये. म्हणजे थोडक्यात मी डिमांड करत नाहीये, कृपया मला सप्लाय करू नका. पण तुम्ही मात्र शरीराच्या या इंडिकेटरकडे अजिबात लक्ष देत नाही. तुमची आई, तुमची पत्नी तुम्हाला असं म्हणते, अरे ठीक आहे, सकाळी जरा पोळ्या खाल्ल्या असतील, आता तुला कमी भूक आहे का, मग एक काम कर, तू फक्त वरण भात खा किंवा तू सार आणि भात खा. मग तुम्ही त्या आग्रहाला बळी पडता, पुन्हा सार भात खाता, पुन्हा भजी, कुरडई, पापड खाता. आणि मग दुसऱ्या दिवशी नाही, रात्रीच्या जेवणानंतरच तुम्हाला ऍसिडिटी होऊ शकते, गॅसेस होतात, अपचन होतं. दुसऱ्या दिवशी लवकर जाग येत नाही, संडासला साफ होत नाही. हे सगळं झाल्यानंतर तुम्ही असं म्हणता, नाही पुरण आहे ना, पचायला फार जड असतं बरं का, मी जास्त पुरण खाल्लं, असं तुम्ही म्हणत नाही. तुम्ही असं म्हणता, पुरण पचायला खूप जड असतं म्हणून मला हा त्रास झाला. पण मित्रांनो, मगाशी मी म्हटलं तसं मापात जर तुम्ही पुरणपोळी खाल्ली असती तर तुम्हाला त्रास झाला नसता. हीच गोष्ट अनेक वेळा नॉनव्हेजच्या बाबतीत पण होते. ज्यावेळेस घरामध्ये नॉनव्हेज होतं त्यावेळेस लोक 2च्या ऐवजी 4 पोळ्या खातात, वाटीभरच्या ऐवजी डबल भात खातात, नॉनव्हेज पण दाबून खातात आणि मग त्यांना अपचनाचा त्रास होतो आणि मग ते दोष मात्र त्या मटणाला देतात. म्हणजे खरं तो जो काही प्राणी आहे, चिकन असेल, म्हणजे बकरी असेल किंवा बोकड असेल, त्यांनी तुमच्यासाठी स्वतःचा जीव अर्पण केलेला असतो, पण त्यांचा त्याग मात्र तुम्ही वाया घालता, कारण तुम्ही असं म्हणता की मटण पचायला जड असतं. योग्य प्रमाणामध्ये सांगितलेल्या पद्धतीने तुम्ही मटण खा, पुरणपोळी खा, कोणतेही गुरु पदार्थ खा, जड पदार्थ खा, गोड पदार्थ खा, पण जर तुम्ही ते अग्निसापेक्ष जर खाल्ले तर निश्चित तुम्हाला त्रास होणार नाही. अतिशय सोपा आणि सहज करण्यासारखा हा आयुर्वेदाचा आहारशास्त्राचा नियम आहे, डिमांड अँड सप्लाय. अशा पद्धतीने आमच्याकडे हजारो रुग्णांचा डेटा आहे की जे रोजच्या रोज जेवणामध्ये गोड खातात, पण अशा पद्धतीने खातात तरी त्यांचं वजन वाढलेलं नाहीये, त्यांना डायबिटीज झालेला नाहीये, त्यांना ब्लड प्रेशर किंवा हृदयविकार नाहीये. त्यामुळे कुठेही कोणत्या संकल्पनेचा गोंधळ न करता स्वतःच्या शरीराकडे व्यवस्थित लक्ष द्या. मला भूक कधी लागते त्यानुसार खा, त्याच प्रमाणात खा आणि मग तुम्हाला लक्षात येईल की हे शरीर जे आहे हा अतिशय हायटेक कॉम्प्युटर आहे. आपल्या शरीरामध्ये खरोखर जी टेक्नॉलॉजी आहे ती उच्च दर्जाची आहे. फक्त त्याकडून त्याच्याकडे शरीराचे जे काही सेन्सर आहेत त्या सेन्सर मधून जे इंडिकेटर आपल्याला येतात ते इंडिकेटरकडे आपण लक्ष देत नाही आणि म्हणून आपण आपलं आरोग्य धोक्यात घालतो. अशा पद्धतीने जर आपण आहाराचे नियम पाळून जर आपलं आरोग्य व्यवस्थित ठेवलं तर निश्चित आपली प्रतिकारशक्ती व्यवस्थित राहील आणि प्रतिकारशक्ती जर व्यवस्थित राहिली तर करोना असेल, इबोला असेल, स्वाईन फ्लू असेल किंवा भविष्यामध्ये येणारे अनेक व्हायरस असतील, जीवाणू असतील, यांच्या आक्रमणाला आपण बळी पडणार नाही. तुम्ही जर इतिहासाचा अभ्यास केला तर तुमच्या लक्षात येईल की दर 100 वर्षांनी एक जागतिक महामारी येते आणि या महामारीमध्ये जर आपल्याला टिकून राहायचं असेल तर आपल्याला आपली शारीरिक आणि मानसिक दोन्ही पातळींवरची प्रतिकारशक्ती उत्तम ठेवणं खूप गरजेचं आहे. शारीरिक पातळीवरती प्रतिकारशक्ती व्यवस्थित ठेवण्यासाठी आहाराचे नियम पाळणं जसं महत्वाचं आहे तसंच अजून एक गोष्ट महत्वाची आहे जी पाण्याच्या बाबतीत लागू होते. बऱ्याच वेळा या बाबतीतही आपल्याला खूप वेगवेगळं मार्गदर्शन होत असतं आणि तुमचा गोंधळ उडेल अशा पद्धतीच्या गोष्टी तुम्हाला ऐकायला मिळत असतात. पाणी किती प्यावं, इथे पण आयुर्वेदाचे सिद्धांत अतिशय अप्लाइड आहेत. आयुर्वेद सांगतो मागणी आणि पुरवठा. तहान लागली पाणी प्या, तहान नाही लागलेली पाणी पिऊ नका. उन्हाळ्याच्या दिवसामध्ये जर आम्ही तुम्हाला डॉक्टर लोकांनी सांगायला सुरुवात केली की 1 लिटरच पाणी प्या, शक्य आहे का? नाही, कारण तुमच्या शरीराला त्यावेळेस पाण्याची गरज आहे. त्यामुळे शरीराला वारंवार तहान लागते
आणि त्या तहानेनुसार तुम्ही पाण्याचा सप्लाय करायचा असतो. या उलट हिवाळ्यामध्ये जर मी तुम्हाला असं सांगितलं की तुम्हाला शरीर व्यवस्थित ठेवायचंय का, रोज तुम्ही 5 लिटर पाणी प्या. शक्य आहे का? शक्य नाही. कारण हिवाळ्याच्या दिवसामध्ये तुमच्या शरीराला तेवढ्या पाण्याची गरज नाहीये. त्यामुळे ते शरीर पाण्याची मागणीच करत नाहीये. आणि जर मागणी करत नाहीये तर कृपया पुरवठा करू नका. ज्यावेळेस तुम्हाला शरीर पाणी मागेल त्यावेळेस पाणी प्या आणि ते देखील मापातच प्या. एक महत्वाची गोष्ट मात्र तुम्हाला सांगतो, जेवताना थोड्या थोड्या प्रमाणामध्ये नक्की पाणी प्या. ते यासाठी की ज्यावेळेस आपल्या शरीरामध्ये तोंडामध्ये लाळ निर्माण होत असते, त्या लाळेमध्ये अन्नपदार्थ व्यवस्थित मिक्स होण्यासाठी या पाण्याचा उपयोग होतो. कोणतीही गृहिणी ज्यावेळेस मिक्सर लावते त्यावेळेस त्याच्यामध्ये जर घट्ट पदार्थ असतील आणि मिक्सर जर व्यवस्थित ऑपरेट होत नसेल तर ती त्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकते. आणि पाणी टाकल्यानंतर तिच्या असं लक्षात येतं की ते जे काही पेस्ट स्वरूपामध्ये होतं त्याच्यामुळे मिक्सिंग व्यवस्थित होतं. हीच गोष्ट आपल्या आमाशयामध्ये होत असते. आपल्या आमाशयामध्ये पाचक स्राव, लाळास्राव हे जे अन्नामध्ये मिक्स होत असतात त्यावेळेस त्या अन्नाला थोडासा पातळपणा येण्यासाठी आपण हे जे जेवताना थोडं थोडं पाणी पितो ते मदत करतं आणि त्यामुळे पचनाची प्रक्रिया सुकर होते. मी पुन्हा पुन्हा सांगतोय, त्यावेळेस जेवताना जे पाणी प्यायचंय ते थोडं थोडं पाणी प्यायचंय. एकदम ग्लासभर किंवा एकदम लोटीभर जर पाणी तुम्ही पिले तर आमाशयामध्ये जो पाचकाग्नी, जो जाठराग्नी निर्माण झालेला आहे तो विझून जाईल आणि पचनाची प्रक्रिया पूर्णपणे विकृत होईल. त्यामुळं जेवताना थोडं थोडं पाणी प्या. आणि जेवणानंतर ज्यावेळेस तुम्हाला शरीर मागेल त्यावेळेस पाणी प्या. ज्यावेळेस तुम्ही गोड खाता त्यावेळेस तुम्हाला शरीर सांगतं तहान लागली आहे, पाणी प्या. ज्यावेळेस तुम्ही तेलकट खाता त्यावेळेस शरीराला पाण्याची गरज जास्त असते, त्यावेळेस शरीर सांगतं मला पाणी द्या, त्यावेळेस तुम्ही पाणी प्या. फक्त शरीर जे जे सांगेल त्याच्याकडे कृपया त्या क्षणी दुर्लक्ष करू नका. शरीराने तुम्हाला इंडिकेटर दिलाय ना, अलार्म वाजलाय ना, पाण्याचा अलार्म वाजलाय, पाणी पिऊन घ्या. लघवी लागलीये, लघवीला जा. संडासला लागलीये, संडासला जा. भूक लागलीये, भुकेच्या वेळेस खा. जे जे तुम्हाला शरीर सांगेल तेवढं जरी तुम्ही फॉलो केलं तरी परमेश्वराने निर्माण केलेलं हे सुंदर शरीर व्यवस्थित ठेवणं आपल्याला अजिबात अवघड नाहीये. आपल्याला आपलं शरीर आणि मन म्हणजे शारीरिक आणि मानसिक पातळीवरती जर आपल्याला आरोग्य संपन्न राहायचं असेल अजून एक महत्वाची गोष्ट आहे ती म्हणजे व्यायाम. व्यायामाला तोडच नाहीये. आणि हा जो व्यायाम आहे हा कसा करावा याविषयी देखील आयुर्वेदामध्ये अतिशय विस्तृतपणे सांगून ठेवलेले आहे. व्यायाम जो करायचा आहे त्याच्यामध्ये सगळ्यांनी, बाकी सगळे तुमच्या आवडीचे व्यायाम जिम वगैरे तुम्ही नक्की करा, पण एक व्यायाम सगळेजण जरूर करा, तो म्हणजे सूर्यनमस्कार. मित्रांनो, सूर्यनमस्कारावरती जगामध्ये प्रचंड संशोधन झालेलं आहे आणि या संशोधनातून असं समोर आलेलं आहे की सूर्यनमस्कार हा परिपूर्ण व्यायाम आहे. शरीर आणि मन, शारीरिक आणि मानसिक दोन्ही पातळींवरती आरोग्य संपन्न राहण्यासाठी सूर्यनमस्काराचा प्रचंड उपयोग अनेक प्रयोगातून सिद्ध झालेला आहे. साधारणतः प्रत्येकाने कमीत कमी 30 सूर्यनमस्कार घालणं गरजेचं आहे. कमीत कमी. यापेक्षा ज्यांची कॅपॅसिटी असेल आणि ज्यांना जास्त सूर्यनमस्कार घातल्यानंतर त्रास होत नसेल त्यांनी अगदी 50 सूर्यनमस्कार जरी घातले तरी हरकत नाही. आज मी व्याख्यान दिले म्हणून उद्यापासून सगळ्यांनी 30 सूर्यनमस्कार सुरू करा असा चुकीचा सल्ला मी देणार नाही. कारण ही संख्या वाढत जाण्यासाठी तुमच्या शरीरामध्ये फ्लेक्झिबिलिटी यावी लागेल आणि त्यासाठी काही काळ जाऊ द्यावा लागेल. त्यामुळे टप्प्याटप्प्यामध्ये तुम्ही सूर्यनमस्कार वाढवायचे. तुम्हाला लक्षात आलं की आता 30 सूर्यनमस्कार घातल्यानंतर देखील मला थकवा येत नाहीये तर ते सूर्यनमस्कार तुम्ही नियमितपणे घालायचे. सूर्यनमस्कार करण्याच्या डायरेक्ट सूर्यनमस्काराला सुरुवात करू नका. सूर्यनमस्कार सुरू करण्याच्या अगोदर तुम्हाला पूरक व्यायाम करायचे. हे जे पूरक व्यायाम असतात त्याला पीटीचे व्यायाम म्हणतात किंवा याला शरीराची फ्लेक्झिबिलिटी वाढवणारे एक्सरसाइज म्हणतात, ज्याच्यामध्ये कमरेत वाकणं आहे, कमरेत पुढे वाकणं, मागे वाकणं, हातांची गोलाकार हालचाल करणं, हे वेगवेगळे व्यायाम आहेत. हे तुम्हाला नेटवरून पण कळतील. या सगळ्यांना जे काही टायटल दिलं जातं त्याला म्हणतात पूरक व्यायाम. या पूरक व्यायामामध्ये जॉगिंग या व्यायामाचा देखील समावेश होतो. आणि मग हे पूरक व्यायाम केल्यानंतर तुमच्या शरीरातील मांसपेशी ज्यावेळेस रिलॅक्स होतात त्यानंतर तुम्ही सूर्यनमस्काराचा व्यायाम करायचा आहे. सूर्यनमस्कार केल्यानंतर मात्र पुढचे कोणतेही व्यायाम करू नका. सूर्यनमस्कारानंतर ह्या शरीराला आणि मनाला जो काही अंशी थकवा आलेला आहे तो थकवा घालवण्याचं काम करण्यासाठी व तुमचं मनोबल उत्तम ठेवण्यासाठी, तुमच्या विचारांमध्ये सकारात्मकता येण्यासाठी अत्यंत पॉवरफुल व्यायाम आहे जो तुम्ही करायचा आहे. त्याला म्हणतात उदर श्वसन. त्याला इंग्रजीमध्ये ॲब्डॉमिनल ब्रीदिंग म्हणतात.
माझं लेक्चर झाल्यानंतर तुम्ही नेटवरती सर्च करा ॲब्डॉमिनल ब्रीदिंग, उदर श्वसन. हा जो उदर श्वसन व्यायाम आहे याचंच नाव आहे योगिक ब्रीदिंग. याला योगिक ब्रीदिंग का म्हटलं जातं, तर योगी लोक कंटिन्युअस या उदर श्वसनाच्या अवस्थेमध्ये असतात, त्यामुळे ते मानसिक पातळीवरती अत्यंत स्थिर असतात. त्यांच्या मनाची चंचलता प्रचंड कमी झालेली असते, मनोबल त्यांचं अतिशय उत्तम असतं आणि म्हणून ते ज्या अवस्थेमध्ये सतत असतात ती अवस्था म्हणजे योगिक अवस्था, ज्याला ॲब्डॉमिनल ब्रीदिंग म्हटलं जातं. तर हे जे ॲब्डॉमिनल ब्रीदिंग आहे हे तुम्ही नेटवर बघा. जर तुम्हाला ते लक्षात नाही आलं तर तुम्ही मला फोन करा. मी फोनवरून देखील तुम्हाला हे ॲब्डॉमिनल ब्रीदिंग कसं करायचं याचं मार्गदर्शन करेन. या ॲब्डॉमिनल ब्रीदिंगमुळं नंतर तुम्हाला प्रचंड रिलॅक्सेशन येतं. आज कोरोनाच्या काळामध्ये माझे कितीतरी पेशंट हा प्रयोग करतायत की ॲब्डॉमिनल ब्रीदिंग करण्याच्या अगोदरचा SpO2 आणि ॲब्डॉमिनल ब्रीदिंग झाल्यानंतरचा SpO2 याच्यामध्ये प्रचंड फरक पडतो. म्हणजे कमीत कमी 5-5 ते 10-10 युनिटचा फरक पडतो. म्हणजे उदर श्वसन करण्यापूर्वी जर तुमचा SpO2 90 असेल तर उदर श्वसनानंतर हा SpO2 95-98 झालेला आढळतो. उदर श्वसन करण्याच्या अगोदर तुमची नाडीची गती जर 90-100 असेल तर उदर श्वसनानंतर तुमच्या ही नाडीची गती 70 ते 80 झालेली असते. मित्रांनो, आपल्याकडे टेक्नॉलॉजी असते, आपण टेक्नोसावी आहोत. म्हणून मी सुरुवातीपासून सांगतोय की मी जी गोष्ट सांगतोय ती कृपया करून पहा. मग तुम्हाला लक्षात येईल की ह्या प्रत्येक गोष्टीची परिणामकारकता किती आहे. तर आता सगळ्यांकडे पल्स ऑक्सिमीटर आहेत, त्यामुळे पल्स ऑक्सिमीटरच्या साहाय्याने तुम्ही या उदर श्वसनाचा शारीरिक आणि मानसिक रिलॅक्सेशनसाठी किती फायदा होतो याचा अनुभव घेऊ शकता. याची रीडिंग्स ठेवा आणि कृपया तुम्हाला याचा फायदा झाल्यानंतर जास्तीत जास्त लोकांपर्यंत ह्या गोष्टी पोहोचवा. आज डॉक्टर महेश मुळे स्नेहालयाने हा कार्यक्रम अरेंज केलाय म्हणून तुमच्यापर्यंत पोहोचतायत. मी सगळ्यांपर्यंत पोहोचू शकणार नाहीये. तर ही तुमची नैतिक जबाबदारी आहे की आपल्याला जे काही चांगलं कळतं, जे परिणामकारक आहे आणि ज्याची परिणामकारकता मी स्वतःवरती अनुभवलेली आहे, त्या गोष्टी कृपया हजारो लोकांपर्यंत शेअर करा. ही देण्याची भावना स्वतःमध्ये ठेवा. तुम्ही हे जी काही माहिती देणार आहात यातून पण तुमच्या हातून खूप मोठी समाजसेवा घडणार आहे. त्यामुळं जे जे आपणासी ठावे ते ते जनासी सांगावे, शहाणे करून सोडावे सकळ जन. या संत वचनानुसार आपल्याला ज्या गोष्टी परिणामकारक लक्षात येतात त्या गोष्टी इतरांना नेहमी सांगत जा. चुकीच्या काही गोष्टी, द्वेष, मत्सर निर्माण करणाऱ्या काही गोष्टींचा व्हॉट्सअप, ईमेलच्या मार्फत प्रसार करण्यापेक्षा ज्या गोष्टी चांगल्या आहे, ज्याची अनुभूती तुम्ही घेतलेली आहे, त्या गोष्टी जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. मित्रांनो, आहार आणि व्यायाम याला पर्याय नाही. आयुर्वेदाच्या मदतीने हजारो रुग्णांनी याचा असा लाभ घेतलेला आहे की ज्या लोकांना पूर्वी डायबेटिसची औषधं चालू होती, कोलेस्ट्रॉल कमी करणारी औषधं चालू होती, त्यांनी सुरुवातीला आयुर्वेदिक उपचार घेतले, नंतर त्या उपचार देखील त्या वैद्यांच्या मार्गदर्शनाखाली बंद केले आणि नंतर त्या लोकांनी आयुर्वेदाच्या तत्वानुसार स्वतःचा आहार, व्यायाम व्यवस्थित ठेवला, स्वतःचं शारीरिक आणि मानसिक आरोग्य उत्तम ठेवलं आणि स्वतःची शुगर, स्वतःचं ब्लड प्रेशर, स्वतःचं कोलेस्ट्रॉल विदाऊट मेडिसिन नियंत्रणात ठेवलं. आज विदाऊट मेडिसिन जर तुम्ही स्वतःला फिट ठेवू शकत असताल तर आणि तरच तुम्ही खऱ्या अर्थाने हेल्दी आहात. बीपीची गोळी घेऊन तुमचं बीपी नॉर्मल राहत असेल, झोपेची गोळी घेऊन जर तुम्हाला झोप येत असेल, डायबेटिसची गोळी घेऊन तुमची शुगर कंट्रोलमध्ये येत असेल तर तुम्ही हेल्दी नाही. जर ही औषधं बंद करून आयुर्वेदाचे तत्व वापरून जर तुम्ही स्वतःचा आहार, विहार, निद्रा, व्यायाम, ब्रह्मचर्य या तत्वांचं पालन करून जर स्वतःला फिट ठेवलं तर तुम्ही खऱ्या अर्थाने स्वस्थ आहात. व्यायाम हा जितका महत्वाचा मुद्दा होता, आहार हा जितका महत्वाचा मुद्दा होता, तितकाच अजून एक महत्वाचा मुद्दा शारीरिक पातळीच्या बाबतीत खूप महत्वाचा आहे. आतापर्यंत आपण जे बोलतोय हे आपण शारीरिक आरोग्य उत्तम राहण्याच्या दृष्टीने बोलतोय. उदर श्वसनाचा जो व्यायाम आहे, सूर्यनमस्काराचा जो व्यायाम आहे, तो मात्र तुम्हाला शारीरिक आणि मानसिक दोन्ही पातळ्यांवरती फायदेशीर होणार आहे. यापेक्षाही अजून तुमचं मानसिक आरोग्य जर तुम्हाला उत्तम ठेवायचं असेल तर तुम्ही काय करायचंय, तर कोणत्याही गोष्टीमध्ये आनंद शोधण्याचा प्रयत्न करायचा आहे. मित्रांनो, आपण बऱ्याच वेळा अनेक गोष्टींमध्ये सुख शोधण्याचा प्रयत्न करतो. सुखाला विरोधी शब्द काय आहे? दुःख आहे. मला सांगा, आनंदाला विरोधी शब्द काय आहे का? निश्चित नाही.
आनंदाला विरोधी शब्दच नाहीये, कारण आनंद हा निव्वळ आणि निव्वळ 100% आनंद असतो. आणि हा जो आनंद असतो हा व्यक्ती सापेक्ष असतो. हा जो आनंद तुम्हाला मिळतो, या आनंदाची अनुभूती तुम्ही स्वतः घेत असता. या अनुभूतीचा पुन्हा पुन्हा मला आनंद पुन्हा पुन्हा मला उपभोग घेता यावा म्हणून पुन्हा पुन्हा तुम्ही हा आनंद निर्माण करण्याचा प्रयत्न करता. त्यामुळं जीवनामध्ये नेहमी सुख शोधण्यापेक्षा आनंद शोधण्याचा प्रयत्न करा. कारण सुख जे असतं ना, सुख हे मर्यादित असतं. सुख हे तुम्हाला मर्यादित स्वरूपाचा आनंद देऊ शकतं. सुख हे क्षणभंगूर असतं. याचं साधं उदाहरण तुम्हाला देतो की तुम्ही एखाद्याने ठरवलं की बाबा मला मर्सिडीज बेन्झ घ्यायची आहे. मर्सिडीज बेन्झ घेतल्यानंतर घेईपर्यंत तुम्ही प्रचंड कष्ट करता, स्वतःच्या कुवतीपेक्षा जास्त कष्ट करता. त्यावेळेस तुम्ही स्वतःच्या शरीराकडे लक्ष देत नाही, तुमच्या कुटुंबाकडे लक्ष देत नाही, आणि हे सगळं करून तुम्ही तुमच्या स्वप्नामध्ये यशस्वी होता आणि तुम्ही मर्सिडीज बेन्झ घेता. मित्रांनो, ही मर्सिडीज बेन्झ घेताना जर तुमचं शारीरिक आणि मानसिक आरोग्य उत्तम नसेल तर तुम्हाला मर्सिडीज बेन्झ ड्राईव्ह करण्याचा देखील आनंद मिळणार नाही. तुम्ही असं समजा, हे मर्सिडीज बेन्झ घेण्याचं स्वप्न पूर्ण करताना तुम्ही स्वतःकडे दुर्लक्ष केलंय आणि तुमच्या कमरेच्या मणक्यांमध्ये गॅप पडलाय आणि तुम्हाला वाटतंय की ही गाडी अतिशय पॉवरफुल आहे, मला ही हिच्या फुल स्पीडनी चालवायची आहे, मला लॉंग ड्राईव्हला जायचंय, मला 3-4 तासाचा सलग ड्राईव्ह करायचा आहे. आणि तो ड्राईव्ह करताना जर तुमच्या शरीराने तुम्हाला साथ दिली नाही, तुमच्या मणक्यांमधील गॅपमध्ये जर कमरेचं दुखणं सुरू झालं तर ते दुखत असताना तुम्ही गाडी चालवू शकाल? निश्चित चालवू शकणार नाही. तुम्हाला वाटतंय मला ही गाडी 230च्या स्पीडनी चालवायची आहे, पण त्यासाठी जर तुमचं मनोबल उत्तम नसेल, तुम्ही मानसिकदृष्ट्या तेवढे जर खंबीर नसाल, तर टेक्नॉलॉजी किती जरी उत्तम असेल तरी त्या टेक्नॉलॉजीचा उपभोग तुम्ही घेऊ शकणार नाही, कारण मानसिकदृष्ट्या ती गाडी त्या पद्धतीने चालवण्यासाठी तुम्ही सक्षम असणार नाही. म्हणून जर तुम्हाला मर्सिडीज बेन्झ घ्यायची आहे, मर्सिडीज बेन्झ जर चालवायची आहे, तिचा जर उपभोग घ्यायचा आहे, तर तुम्ही शारीरिक आणि मानसिक पातळीवरती उत्तम असणं अपरिहार्य आहे. म्हणून कोणतंही भौतिक सुख जे आहे, ज्याचा तुम्हाला उपभोग घ्यायचा आहे, तो घेण्यासाठी तुम्हाला ह्या दोन्ही पातळ्यांवरती स्वतःला फिट ठेवणं गरजेचं आहे. आणि त्यासाठी तुम्हाला आहाराचे, व्यायामाचे नियम पाळणं अपरिहार्य आहे. मगाशी मी म्हटलं तसं कोणत्याही गोष्टीमध्ये आनंद शोधण्याचा प्रयत्न करा, प्रत्येक वेळेस सुख शोधण्याचा प्रयत्न करू नका. हा जर आनंद तुम्हाला मिळवायचा असेल तर अवतार मेहर बाबांचं एक खूप जगप्रसिद्ध संत वचन आहे आणि ते संत वचन असं आहे, रिअल हॅपीनेस लाईज इन द हॅपीनेस ऑफ अदर्स. म्हणजे मराठीमध्ये याचा अर्थ असा होतो, दुसऱ्याला आनंद देण्यातच खरा आनंद दडलेला असतो. मित्रांनो, ज्या वेळेस आपण दुसऱ्याच्या चेहऱ्यावर हास्य पाहतो, दुसऱ्याला आनंद निर्माण करतो, त्यावेळेस त्याला जेवढा आनंद निर्माण होतो त्याच्या दुप्पट आनंद आपल्याला मिळत असतो. आणि हा जो आनंद असतो हा अवर्णनीय असतो, याची कशाशीही तुलना केली जात नाही. हा स्वअनुभूतीचा भाग आहे. ज्यावेळेस तुम्ही इतरांच्या जीवनामध्ये आनंद निर्माण करण्याचा प्रयत्न करता, त्यावेळेस त्या व्यक्तीच्या चेहऱ्याकडे पाहून, त्या व्यक्तीच्या बॉडी लँग्वेजकडे पाहून देखील तुम्हाला कळतं की या व्यक्तीला किती आनंद झालाय. आणि त्याच वेळेस जर तुम्ही स्वतःच्या शरीराकडे, मनाकडे बारकाईने लक्ष दिलंय, तर तुमच्या लक्षात येईल की त्याला जेवढा आनंद होतोय त्यापेक्षाही अधिक आनंद मला होतोय. आणि असा हा जर आनंद तुम्हाला मिळवायचा असेल तर आपण सर्वांनी समाजसेवेची कास धरणं आवश्यक आहे. कारण ज्यावेळेस आपण समाजसेवा करत असतो त्यावेळेस आपण निरपेक्ष, निस्वार्थी भावनेने देत असतो. आपल्याकडे जे जे काही असेल, ज्ञान असेल, बुद्धी असेल, कष्ट असेल, पैसा असेल, तन मन धन जे जे काही असेल त्याचा आपण त्याग आणि समर्पण करत असतो. आणि त्याग आणि समर्पणातून मिळणारा आनंद अवर्णनीय असतो. यातून जो मिळतो तो आनंद असतो, यातून सुख मिळत नाही. त्यामुळे ज्याला ज्या ज्या पातळीवर शक्य होईल तन मन धन याचा वापर करून ज्या ज्या पद्धतीने आपल्याला समाजसेवा करता येईल ती करा. आणि त्यातून तुम्हाला आयुष्यामध्ये जो काही आनंद निर्माण होईल तो घ्या. ज्यावेळेस तुम्हाला आनंद घेता येईल, आनंदाची अनुभूती घेता येईल, त्यावेळेस तुमचं मनोबल उत्तम राहणार आहे. आणि ज्यावेळेस तुमचं मनोबल उत्तम राहील त्यावेळेस तुमच्या विचारांमध्ये, तुमच्या कृतीमध्ये सकारात्मकता ऑटोमॅटिक येणार आहे. ज्याला आपण प्रत्येक वेळेस पॉझिटिव्हिटी म्हणतो, ती सहजासहजी येत नसते. त्यासाठी आपल्याला शारीरिक आणि मानसिक दोन्ही पातळ्यांवरती जाणीवपूर्वक प्रयत्न करावे लागतात.
तुमचं मनोबल जर तुम्हाला उत्तम ठेवायचं असेल तर ध्यान, धारणा या सगळ्या गोष्टींचा आवर्जून वापर करा. न चुकता कमीत कमी 15 मिनिटं रोज ध्यान करा. तुम्हाला जी काही ध्यानाची परंपरा माहिती असेल, जे काही टेक्निक्स माहिती असतील, त्याचा अवलंब तुम्ही करू शकता आणि निश्चित त्याची अनुभूती तुम्ही घेऊ शकता. तुम्हाला मनोबल उत्तम ठेवायचं असेल, मानसिक आरोग्य उत्तम ठेवायचं असेल तर अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे कोणता तरी छंद जोपासा. विशेषतः वाचनाचा छंद निश्चित जोपासा. तुम्हाला सगळ्यांना कल्पना आहे की जगामधला सगळ्यात उत्तम छंद कोणता आहे तर वाचन. कारण वाचनामुळे आपलं मन स्थिर होत असतं, वाचनामुळे आपल्या मनाची चंचलत्व कमी होत असतं आणि चांगल्या वाचनामुळे आपल्यामध्ये सकारात्मकता निर्माण होत असते. त्यामुळे वाचन हे देखील सक्षम, प्रेरणादायी आणि सकारात्मक असलं पाहिजे. तुम्ही जर वाईट गोष्टी वाचल्या, गुन्हेगारी वृत्तीच्या वाचल्या, अतिरेक्यांची आत्मचरित्र वाचली तर तसेच विचार तुमच्या मनामध्ये निर्माण होतील आणि तुम्ही देखील चुकीच्या गोष्टींकडे जाल. त्यामुळे सक्षम, प्रेरणादायी, आनंददायी वाचन नियमित करणं हे देखील तुमचं शारीरिक आरोग्य आणि मानसिक आरोग्य उत्तम ठेवण्यासाठी खूप गरजेचं आहे. उपाय खूप सोपे आहेत, पण तुम्ही करा. जर हे उपाय तुम्ही अनुभवले तर तुम्हाला या सगळ्या उपायांची परिणामकारकता लक्षात येईल. शेवटी ज्ञानेश्वर माऊलींनी आपल्याला सांगितलेलं आहे, एक तरी ओवी अनुभवावी. याप्रमाणे मगाशी मी माझ्या व्याख्यानामध्ये आतापर्यंत जे काही सिद्धांत सांगितले, जे काही उपाय सांगितले, ते सगळ्या उपायांचा अनुभव घ्या, त्याची परिणामकारकता अनुभवा. पुन्हा एकदा मी स्नेहालय परिवाराचे मनपूर्वक आभार मानतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. तुम्ही या सगळ्या गोष्टी मनापासून करा, मला याचा फीडबॅक द्या आणि आयुर्वेद शास्त्र जीवनशैली म्हणून स्वीकारून तुमची प्रतिकारशक्ती उत्तम करा. आणि सध्याच्या काळात जो कोरोना महामारी आपल्या समोर आहे, तिला सक्षमपणे सामोरं जाण्यासाठी, तुमचं शारीरिक आणि मानसिक आरोग्य उत्तम ठेवण्यासाठी आयुर्वेद जीवनशैली म्हणून स्वीकारा. धन्यवाद. धन्यवाद सर. खरं तर खूप महत्वाचं आणि मोलाचं मार्गदर्शन सरांनी केलंय. यामध्ये खरं महत्वाचे मुद्दे म्हणजे शरीर, मन, आरोग्य याचं परफेक्ट कॉम्बिनेशन कशा पद्धतीने असावं, आयुर्वेद आणि सामान्य जीवनशैली म्हणजे जसं की सरांनी इतिहासाचा रेफरन्स दिला, तर त्या माध्यमातून जेवण दोनदा असलं पाहिजे, डिमांड आणि सप्लाय ही सगळ्यात मोठी थेअरी जीवन जगताना असली पाहिजे, जेणेकरून आपलं शारीरिक स्वास्थ्य चांगल्या पद्धतीने राहील. जे काही जड पदार्थ आहेत, ऑब्विसली जे काही युवक आहेत आता सध्याचे, तर नाश्ता म्हणून समोसे वगैरे या सगळ्या पद्धतीचे जेवण करतात. वडापाव तर त्यांचा फेमस आहे. आणि खरंच हे संपूर्ण जड पदार्थ जेवणात घेतले तर काही आजार जडणार नाही, व्याधी जडणार नाही. खूप मोठी गोष्ट आहे. ढेकर जी आहे तर त्याचंही महत्व सरांनी खूप मोठं सांगितलं यामध्ये. आणि सगळ्यात मोठी क्रिया मन चांगलं ठेवण्यासाठी किंवा एक मनोशक्ती प्रबल करण्यासाठी की उदश्वसन क्रिया, योगिक वेदी म्हणून जे आहे, तर योग क्रिया जी आहे तर ती खूप महत्वाची आहे. नक्कीच आम्ही सर्व आपल्या संपूर्ण जे काही मार्गदर्शन आहे, आपण जे मार्गदर्शन केलेलं आहे, तर हे खूप महत्वाचं ठरेल आमच्या सर्वांसाठी. आणि या कोविड-19च्या काळामध्ये खरं तर या संपूर्ण आपलं सर्व मार्गदर्शन आमच्या सर्वांसाठी खूप महत्वाचं ठरेल. कारण की मानसिक पद्धतीने कशा पद्धतीने स्टेबल राहावं याचं खूप चांगलं मार्गदर्शन या माध्यमातून आपण आम्हा सर्वांना केलं. या संपूर्ण सत्राच्या शेवटी मी आपले संपूर्ण आपले आणि संपूर्ण स्नेहालय परिवाराचे, युवनिर्माण परिवाराचे किंवा युवनिर्माण परिवाराकडून आपण सर्वांचे मी आभार मानतो. आणि हे दुसऱ्या दिवसाचे पहिले सत्र संपले असे मी जाहीर करतो. धन्यवाद सर. धन्यवाद.